2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धेत जलतरण ह्या प्रकारात अमेरिकेचा देवमासा समजल्या जाणाऱ्या मायकल फेल्प्सने 8वे गोल्ड मेडल जिंकले आणि संपूर्ण जगाचे लक्ष बीजिंगकडे वळले। साल 1972 पासून 35 वर्षे अबाधित असलेला मार्क स्पिट्झचा 7 गोल्ड मेडलचा विश्वविक्रम मायकल फेल्प्सने मोडीत काढला होता। त्या दिवशी जगात मायकल फेल्प्स हे नाव सोशल मीडियावर सर्वाधिक सर्च करण्यात आले। 8व्या गोल्ड मेडल नंतर मायकल फेल्प्सची एक पत्रकार परिषद झाली। जगभरातील मीडियाचे शेकडो माईक मायकल फेल्प्सच्या समोर ठेवले गेले, तर शेकडो कॅमेरे मायकलचा शब्दनशब्द टिपण्यासाठी सज्ज होते। पत्रकारांच्या प्रश्नाला मायकल स्मित हास्य करून उत्तर देत असतानाच एका महिला पत्रकाराने मायकलला प्रश्न केला, टुडे मोस्ट बी युअर लकी डे मायकल। आज तुझ्या जीवनातील सर्वात भाग्याचा दिवस आहे, आनंदी दिवस आहे। आज जगातलं 35 वर्ष अबाधित असलेलं ऑलिम्पिकचं 7 गोल्ड मेडलचं रेकॉर्ड तू ब्रेक केलंस। ती महिला पत्रकार पुढे म्हणते, मायकल असे काय विशेष प्रयत्न होते तुझे की तू हा विश्वविक्रम प्रस्थापित केलास? त्यावर मायकलने मंद स्मित हास्य केले आणि त्या पत्रकारांच्या घोळक्यातून त्या महिला पत्रकाराला पुढे बोलावले। आपल्या बाजूची खुर्ची तिला ऑफर केली। ती महिला पत्रकार इतकी खुश झाली की तिला वाटलं आय एम सो लकी, कारण आज संपूर्ण जगाचा लक्ष त्या डायसकडे लागला होता। मायकल फेल्प्स भावनिक होत त्या महिला पत्रकाराला म्हणाला, हे विश्वविक्रमाचं स्वप्न मी 2004 सालात पाहिलं। त्यानंतर मी अभ्यास करायला सुरुवात केली। ज्या मार्क स्पिट्झने 7 गोल्ड मेडलचा विश्वविक्रम केला त्याचा मी अभ्यास करायला सुरुवात केली। तेव्हा माझ्या लक्षात आलं की एका ऑलिम्पिकमध्ये 7 गोल्ड मेडल मिळवणारा मार्क दिवसाला 8 तास पाण्यात राहून पोहण्याचा सराव करत होता। तेव्हाच मी ठरवलं की जर मार्क स्पिट्झचा विक्रम मोडायचा असेल तर त्याआधी मला त्याच्या सरावाचा विक्रम मोडावा लागेल। म्हणून मी दिवसाला 12-12 तास पाण्यात राहून पोहण्याचा सराव करू लागलो। मी गेल्या 4 वर्षात एकही दिवस सुट्टी न घेता सराव करत राहिलो। अगदी ख्रिसमसची सुट्टी देखील मी घेतली नाही। वर्षाचे 365 दिवस अशी 4 वर्षे म्हणजे जवळपास 20,000 तास मी सराव केला, तेव्हा कुठे ही 8 गोल्ड मेडल आज माझ्या गळ्यात दिसतायत। मायकल फेल्प्स भावनिक झाला। समोर असणाऱ्या पत्रकारांना पुढचा प्रश्न सुचेना। मायकल पुढे म्हणाला, मी आत्ताच सांगतो, पुढच्या 4 वर्षात जर कोणी 22,000 तास पाण्यात राहून पोहण्याचा सराव केला तर तो माझाही विक्रम मोडू शकतो। मायकल फेल्प्सची ही पत्रकार परिषद जगाला प्रेरणादायी ठरली, पण लक्षात राहिला तो मायकलने केलेला सराव। मित्रांनो, दिवसाचे 12 तास पाण्यात राहून सराव करणं ही गोष्ट बोलण्या एवढी सोपी नाही। आपण जेव्हा 2 तास पाण्यात राहतो तेव्हा आपली त्वचा फुलायला सुरुवात होते। 8-10 तासानंतर तर चामडी गळून जाऊ शकते। पण मायकल फेल्प्स हा जणू देवमाशाचा अवतार आहे। निसर्गाने फेल्प्सला दिलेलं शरीर हीच त्याची संपत्ती आहे। दैवाने दुहेरी सांधा असलेला पायाचा घोटा फेल्प्सला लाभला आहे। असा सांधा सर्वसाधारणपणे माणसाच्या शरीरात नसतो। अन्य जलतरणपटूंच्या तुलनेत 15 अंश जास्त वाकत असल्याने फेल्प्स साहजिकच आगेकूच करू शकतो। अन्य जलतरणपटूंच्या तुलनेत तरण तलावात सूर मारल्यानंतर दुहेरी सांध्याच्या घोट्याद्वारे तो प्रचंड ऊर्जा निर्माण करू शकतो। वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी त्यानं पहिलं पदक जिंकलं आणि वयाच्या 15व्या वर्षी तो अमेरिकेतील सर्वात लहान अव्वल स्थानी असलेला जलतरणपटू होता। पुढे अथेन्स, बीजिंग, लंडन आणि रिओ या ऑलिम्पिक स्पर्धेत मायकलने 28 पदके जिंकली। त्यातील 23 पदके ही सुवर्ण पदके होती। एकट्याने इतकी पदके जिंकलेला जगात असा दुसरा खेळाडू नाही आणि एकट्या मायकलने जिंकलेली ही पदके जगातील 162 देशांच्या पदकांपेक्षा जास्त आहेत। पोहण्याच्या एखाद्या प्रकारात कोणता विक्रम अबाधित आहे
मायकलने तो विक्रम आपल्या डायरीत लिहून काढावा, त्यासाठी कसून सराव करावा आणि पुढच्याच फेरीत तो विक्रम मोडून काढावा. त्यानंतर स्वतःचा विक्रम स्वतःच मोडून एक वेगळाच विश्वविक्रम प्रस्थापित करावा. विक्रम करावा, विक्रम मोडावा, विक्रम करावा आणि पुन्हा विक्रम मोडावा. असं करता करता विक्रमांचा विक्रम मोडण्याचा जगातील एक वेगळाच विश्वविक्रम मायकल फेल्प्सच्या नावावर आहे. ज्या स्पर्धेत आपला प्रतिस्पर्धी मायकल फेल्प्स आहे हे जेव्हा इतर सहकारी खेळाडूंना कळतं तेव्हा ते समजून जातात की आपली लढाई ही केवळ दुसऱ्या स्थानासाठी आहे. स्पर्धेआधी इतर खेळाडूंच्या पायातील बळ नाहीसं करणारा, जलतरण प्रकारातील जगातील सगळे रेकॉर्ड ब्रेक करणारा, माणसातील देवमासा म्हणून ओळखला जाणारा, येणाऱ्या कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारा हा विक्रमांचा विक्रमादित्य आहे अमेरिकेचा जलतरणपटू मायकल फेल्प्स. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ध्येयवेडी माणसे या सदरात आज विक्रमादित्य जलतरणपटू मायकल फेल्प्स यांच्याविषयी जाणून घेत आहोत. दिनांक 30 जून 1985 अमेरिकेतील बाल्टिमोर येथे मायकल फेल्प्सचा जन्म झाला. वडील फ्रेड आणि आई डेबी यांच्या 3 अपत्यामध्ये मायकल सर्वात लहान मुलगा होता. लहानपणापासूनच मायकलच्या जीवनात सुद्धा एखाद्या सर्वसामान्य मुलासारख्या अनेक समस्या होत्या. वयाच्या 7व्या वर्षी हायपर ऍक्टिव्हिटी डिसऑर्डर या आजाराने मायकलला ग्रासलं होतं. या आजारात मुलं कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. शिवाय मायकलचा स्वभाव खोडकर होता. तो शाळेत सारख्या कुणाच्या ना कुणाच्या खोड्या काढत असायचा. त्यामुळे साहजिकच त्याचे शिक्षक आणि स्वतः शिक्षिका असलेली त्याची आई डेबी सुद्धा मायकलच्या या स्वभावामुळे त्रस्त झाली होती. त्यातच मायकलच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि आता तर या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुद्धा हालाकीची झाली होती. एकदा मायकलच्या दोन्ही मोठ्या बहिणी जवळच्या स्विमिंग क्लबमध्ये पोहायला म्हणून गेल्या होत्या. आई डेबी मायकल सोबत तलावाच्या बाजूला उभी राहून दोन्ही मुलींना बघत होती. अचानक आईने मायकलला धक्का मारला आणि आई ओरडून त्याला म्हणाली, पोहण्याचा प्रयत्न कर. मायकल ओरडत होता, रडत होता, घाबरत होता, डोकं बाहेर काढून फुंकर मारत होता. त्यानं आपला गॉगल काढून फेकून दिला. त्या दिवशी तो जीवाच्या भीतीने घाबरला होता. पुढे काहीच दिवसात तो हळूहळू पोहू लागला आणि बाहेर चंचल, खोडकर आणि लक्ष केंद्रित नसलेला हा मुलगा स्विमिंग पूलमध्ये मात्र लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी करत होता. वयाच्या 11व्या वर्षी जलतरण प्रशिक्षक बॉब बोमन आणि मायकल फेल्प्स यांची भेट झाली. बॉब बोमन एक धाडसी अधिकारी होते. त्यांनी मायकलला पाण्यातील वेगवेगळ्या कवायती दिल्या आणि बॉब बोमन यांनी या मुलातील एक स्विमर हेरला. मायकलची प्रतिभा त्यांच्या लक्षात आली. इतर मुलांपेक्षा मायकलमध्ये काहीतरी वेगळं आहे जे मायकलला मोठ्या स्थानावर घेऊन जाऊ शकतं याची जाणीव बॉब बोमन यांना झाली होती. साल 2000 म्हणजेच वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी मायकल फेल्प्सने सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भाग घेतला. अमेरिकेच्या इतिहासातील तो सर्वात लहान जलतरणपटू बनला आणि सिडनी ऑलिम्पिक स्पर्धेत 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात तो 5व्या स्थानावर राहिला आणि संपूर्ण जगाचे लक्ष या छोट्या खेळाडूने वेधले होते. त्यानंतर मायकल फेल्प्सने मागे वळून पाहिलेच नाही. त्याने पदकांचा सपाटाच लावला. 2001 साली US स्प्रिंग नॅशनल मध्ये तो वयाच्या 16व्या वर्षी 200 मीटर बटरफ्लाय मध्ये 1 मिनिट 54.92 सेकंद अशी वेळ घेत पुरुषांच्या जलतरण प्रकारात सर्वात तरुण जागतिक विक्रमवीर ठरला. याच वर्षी त्याने जपानमधील फुकुओका येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय विजेतेपद पटकावले. 2002च्या पॅसिफिकमध्ये अजिंक्यपद स्पर्धेत त्याने 5 पदके जिंकली, ज्यात 3 सुवर्ण पदकांचा समावेश होता. 2003 मध्ये US स्प्रिंग नॅशनल मध्ये तो एकाच राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत
3 वेगवेगळ्या स्ट्रोकमध्ये विजेतेपद जिंकणारा पहिला पुरुष जलतरणपटू बनला आणि नंतर त्याने स्पेनमधील बार्सिलोना येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत अभूतपूर्व असे 5 वैयक्तिक विश्वविक्रम मोडले. फेल्प्सने US उन्हाळी राष्ट्रीय स्पर्धेत 5 विजेतेपदेही पटकावली. एकाच स्पर्धेत पुरुष जलतरणपटूने जिंकलेली ही सर्वाधिक विजेतेपदे होती. पुढे 2004 साली अथेन्स ऑलिम्पिक स्पर्धेत फेल्प्सने 6 सुवर्ण पदके जिंकली आणि 5 ऑलिम्पिक किंवा जागतिक विक्रम प्रस्थापित केले. 2004 सालच्या ऑलिम्पिक नंतर संपूर्ण जगाला कळून चुकले होते की हा मुलगा भविष्यात येणारी ऑलिम्पिक स्पर्धा गाजवणार आहे. पुढे 2007च्या मेलबर्न येथे झालेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत फेल्प्सने या खेळावर वर्चस्व गाजवले, जिथे त्याने 7 सुवर्ण पदके जिंकली आणि 5 जागतिक विक्रम प्रस्थापित केले. मायकल फेल्प्सने तरण तलावात सूर मारावी ती पदक जिंकण्यासाठीच असे समीकरणच झाले असताना 2008 साल उजाडले. ऑलिम्पिक स्पर्धेला अवघे 9 महिने असताना एका संध्याकाळी सराव करून घरी परतत असताना रस्त्यात मायकलचा अपघात झाला. त्याच्या हाताचे हाड मोडले. मायकल, त्याचे कुटुंब आणि प्रशिक्षक यांना खूप वाईट वाटले. पण आलेल्या परिस्थितीचा सामना करत मायकलने हाताचा वापर न करता फक्त पायांचा वापर करून सराव सुरू केला आणि तो त्यात देखील तरबेज झाला. 2008 साली बीजिंग स्पर्धेत तर मायकलने कळसाध्याय गाठला. त्याने तब्बल 8 सुवर्ण पदकांवर कब्जा केला. मायकल फेल्प्सच्या या यशात त्याचे कोच बॉब बोमन यांचाही मोठा वाटा होता. एकदा मायकल पोहण्याचा सराव करत असताना त्याचे कोच बोमन यांनी मायकलचा गॉगल काढून फेकून दिला आणि डोळे बंद करून सराव करण्याचा सल्ला दिला. पण डोळे बंद करून मायकलला तलावाच्या भिंतीचा अंदाज लागत नव्हता. त्यामुळे त्याचे किमती सेकंद वाया जात होते. अशा हालाकीच्या परिस्थितीत बॉब बोमन यांनी शरीराचे ठोके मोजण्याचा सल्ला मायकलला दिला आणि मायकलने तशी तयारी देखील केली. जेव्हा ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम सामन्यात मायकलचा गॉगल तुटला तेव्हा आलेल्या संभाव्य धोक्यासाठी मायकल आधीच तयारीत होता. त्याने डोळे बंद करून ठोके मोजले आणि बरोबर 21व्या ठोक्याला भिंतीला स्पर्श करून वळण घेतले आणि डोळे बंद करून त्याने गोल्ड मेडलही जिंकले. मायकलच्या जागी दुसरा खेळाडू असता तर गडबडला असता. 2012 मध्ये झालेल्या लंडन ऑलिम्पिक दरम्यान आता फेल्प्स संपला अशा चर्चांना मीडियामध्ये उधाण आले होते. फेल्प्स काहीही बोलला नाही आणि पुढच्याच दिवशी 2 रौप्य आणि 1 सुवर्ण पदक नावावर त्याने केले. ऑलिम्पिकच्या इतिहासातील सर्वाधिक पदकांच्या विक्रमावर मायकल फेल्प्स हे नाव कोरले गेले. 2016 मध्ये पोहण्याच्या सर्व प्रकारातून मायकलने निवृत्ती घेतली. माजी मिस कॅलिफोर्निया हा किताब मिळवणारी निकोल जॉन्सनशी त्याने विवाह केला. पुढे भावी फेल्प्स घडवण्यासाठी मायकल फेल्प्स फाउंडेशनची स्थापना करून मायकल आता नवी पिढी घडवण्यात व्यस्त आहे. मायकल फेल्प्स फ्लाइंग फिश आणि द बाल्टिमोर बुलेट या नावाने अमेरिकेत ओळखले जातात. मित्रांनो, प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या माणसातील देवमाशाला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.